नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण जेई मेन्स 2026 सेशन 1च्या बाबतीत जे एक्झामचे काही रेग्युलेशन्स आहेत त्याचबरोबर काही ॲडवायझरी NTA द्वारे देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। मी अक्षय चिवटे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम ही 21 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान आहे त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 25 तारखेनंतर आहे त्यांचे ॲडमिट कार्ड पुढील काही दिवसांमध्ये लवकरच NTIच्या वेबसाईटवरती देण्यात येईल। तर परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यायची याबाबत NTIने एक ॲडवायझरी दिलेली आहे। त्या ॲडवायझरीच्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे ॲडमिट कार्ड आलेलं आहे त्या ॲडमिट कार्डचे आपल्याला 2 कलर प्रिंटआउट घ्यायचे आहेत। 2 कलर प्रिंटआउट का घ्यायचे तर त्यातलं एक प्रिंटआउट हे आपल्याला सेंटरवरती जमा करून यायचे। प्रिंटआउट काढल्यानंतर सगळ्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्या ॲडमिट कार्डच्या बाबतीत करायच्या आहेत। पहिली महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करत असताना आपण आपला स्वतःचा एक व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे। तर तो अपलोड केलेला फोटो आपल्याला ॲडमिट कार्डवरती लेफ्ट साईडला स्टिक करायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की फोटोच्याच शेजारी आपल्याला आपल्या लेफ्ट हँडचे थंब इम्प्रेशन त्या ठिकाणी करायचे आहे। खाली 3 कॉलम दिलेले आहेत फर्स्ट पेजवरती। त्या फर्स्ट पेजवरची 3 कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो जो व्हाईट बॅकग्राऊंडचा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना सबमिट केलेला आहे तो फोटो आपल्याला त्या ठिकाणी स्टिक करायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या शेजारच्या कॉलममध्ये आपल्याला आपल्या लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन करायचं आहे। तिसरी त्या ठिकाणी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे, पण ती जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर आपल्याला एक्झामिनरच्या समोर करायची आहे। त्यामुळे ती सिग्नेचर तुम्ही आत्ता घरी करू नका। तर ॲडमिट कार्डच्या बाबतीत ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ज्या विद्यार्थ्यांकडे ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच्या वेळीचा फोटो नसेल त्यांनी त्याच ड्रेसवरचा कोणताही व्हाईट बॅकग्राऊंडचा कलर फोटो आपण काढू शकता आणि तो स्टिक करू शकता। मी परत एकदा सांगतोय, ज्यांच्याकडे तो फोटो नसेल जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही त्याच ड्रेस घालून दुसरा फोटो काढून तो त्याच्यावरती स्टिक करू शकता। तर हे झालं ॲडमिट कार्डच्या बाबतीत। ॲडमिट कार्डमध्ये टोटल एकूण 4 पेजेस आहेत। त्यातलं शेवटचं जे पेज आहे ते डिक्लेरेशन फॉर्म आहे फॉर नॉन आधार कॅन्डिडेट। तरी पण आपण जरी आधारचं ऑथेंटिकेशन केलं असेल तरी पण तो फॉर्म आपल्याला सोबत ठेवायचा आहे। तर हे झालं ॲडमिट कार्डच्या बाबतीत। ॲडमिट कार्ड आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। सोबत घेऊन जात असताना आपल्याला ही सर्व काळजी ॲडमिट कार्डच्या बाबतीत घ्यायची आहे। ॲडमिट कार्डच्या 2 कलर कॉपीज आपल्याला ॲडमिट कार्डच्या बाबतीत झालं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला एक एक्स्ट्रा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडचा सोबत न्यायचा आहे जो आपल्याला अटेंडन्स शीटवरती स्टिक करायचा आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, सोबत जाताना आपल्याला एक सिंपल बॉल पेन त्या ठिकाणी कॅरी करायचा आहे। तर हे झालं एक्झाम सेंटरला सोबत घेऊन आतमध्ये काय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ड्रेस कोडच्या बाबतीत। तर ड्रेस कोडमध्ये तुम्ही सिंपल जीन्स पॅन्ट किंवा नाईट पॅन्ट तुम्ही वेअर करू शकता ज्याला कमीत कमी पॉकेट असतील। शर्टच्या बाबतीत जर बघितलं तर कमीत कमी खिसे असलेला कमीत कमी पॉकेट असलेला शर्ट त्या ठिकाणी तुम्ही वेअर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर थंडी असेल तर तुम्ही शक्यतो कमी खिसे असलेले कमी पॉकेट असलेले स्वीट शर्ट्स किंवा जॅकेट वगैरे तुम्ही वेअर करू शकता। त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मुलींनी स्कार्फ किंवा स्टोल त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणे गरजेचे नाही असं त्यांनी स्पेशली त्या NTIच्या ॲडवायझरीमध्ये म्हणलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जास्त खिसे असलेले कपडे घालून जाऊ नका। खिशामध्ये फक्त तुमच्याबरोबर पैसे अलाउड आहेत, त्या व्यतिरिक्त काही अलाउड नाही आहे। एक्झामला सोबत जाताना ॲडमिट कार्ड, एक सिंपल बॉल पेन आणि एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आपल्याला सोबत न्यायची आहे। त्याचबरोबर ॲक्सेसरीच्या बाबतीत जर बघितलं तर घड्याळ, चेन अशा कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी अलाउड नाही आहे। मोबाईल फोन अशा कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी अलाउड नाही आहे। अलाउड काय आहे तर सिंपल तुमचा बॉल पेन, दुसरं ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आणि तिसरं म्हणजे पैसे हे आपण फक्त सोबत घेऊन जाऊ शकतो। चप्पलच्या बाबतीत शूज आणि सॉक्स अवॉइड करा। जर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली की भरपूर मुलं हे शूज घालून जातात तर शूज अवॉइड करायचं आहे। शूज आपण वेअर करायचं नाही आहे। एक सिंपल स्लीपर चप्पल आपल्याला त्या ठिकाणी कॅरी करायची। तर हे झालं ड्रेस कोडच्या बाबतीत। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांना ॲक्सेसरीज घालायची सवय असते, जसे की ब्रेसलेट असेल, चेन असेल, तर या गोष्टी एक्झाम सेंटरवर ते अलाउड नाही आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी
अशा एक्स्ट्रा ॲक्सेसरीज वेअर करू नये. तर हे झालं सोबत काय न्यायचं. त्यानंतर एक्झाम सेंटरच्या बाबतीत एक्झाम सेंटरला जाताना काय काळजी घ्यावी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शक्यतो जर तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल तर एक दिवस अगोदर जाऊन एक्झाम सेंटर कुठं आहे याची खातरजमा करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या गावापासून एक्झाम सेंटर हे लांब असेल तर सोबत एखाद्या पालकाला आपण घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण एक्झाम सेंटरवर जर काही अडचण आली तर आपल्यासोबत जर पालक असेल तर तो विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळतो. कारण भरपूर वेळेस काही अडचण आल्यानंतर विद्यार्थी हे पॅनिक होऊन जातात, त्यामुळे त्यांचा स्कोर हा कमी येतो. एक दिवस अगोदर गेल्यामुळे एक्झामच्या दिवशी आपली कुठल्याही प्रकारची धावपळ त्या ठिकाणी होत नाही. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेशन आहे, म्हणजे ज्यांना बायोमेट्रिक त्या ठिकाणी करायचं आहे, त्यांनी एक्झामच्या दिवशी एक्झाम सेंटरवर कमीत कमी 1 तास अगोदर पोहोचणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्झाम सेंटरला जाताना ॲडमिट कार्डचे 4ही पानं सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण जर आधार ऑथेंटिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण त्या ठिकाणी लगेच आपला डिक्लेरेशन फॉर्म भरून देऊन आपण आपले ऑथेंटिकेशन पूर्ण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्झाम सेंटरवरती कमीत कमी 1 तास अगोदर आपण पोहोचणं गरजेचं आहे. गेट क्लोजिंग टाईमनंतर तुमच्या ॲडमिट कार्डवरती गेट क्लोजिंग टाईम आलेला असेल त्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, एक्झाम सेंटरमध्ये बसण्यास परवानगी दिली जात नाही. तर ह्या सर्व गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे. एक थोडंसं फास्टमध्ये मी रिपीट करतो. एक म्हणजे ॲडमिट कार्डच्या कलर प्रिंटआउट 2 कॉपी, त्यावरती व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट साईज फोटो, एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला सोबत न्यायचा आहे जो आपल्याला अटेंडन्स शीटवरती स्टिक करायचा आहे. ॲडमिट कार्डवरती लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन, सिग्नेचर घरी करायची नाही, सिग्नेचर ही तिथे गेल्यानंतर जे एक्झामिनर्स असतील त्यांच्यासमोर आपल्याला ॲडमिट कार्डवरती करायचे आहे. सोबत तुम्ही फक्त पेन, कॅश, एक पासपोर्ट साईज फोटो आणि ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जाऊ शकता. कपड्यांमध्ये कमी खिसे असलेले कपडे आपण वेअर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शूज आणि सॉक्स तुम्ही वेअर करू नका. परीक्षा केंद्रावरती कमीत कमी 1 तास अगोदर तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. पुढील परीक्षेच्या अपडेटसाठी तुम्ही ॲडमिशन गेटवेच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.